नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण क्लास FYBSc सेमिस्टर सेकंडचं लेक्चर नंबर 5. सब्जेक्ट आहे आपल्याकडे MT 121 थेरी ऑफ इक्वेशन. ठीक आहे, हा आहे सिलेबस आपल्याकडे KPC NMU जळगाव मध्ये. बघा, आपल्याला युनिट फर्स्ट चं लेक्चर सिरीज चालू आहे. आपल्याकडे युनिट फर्स्ट आहे डिव्हिजिबिलिटी ऑफ इंटिजर्स. त्याच्यामध्ये आपण लेक्चर पाहिलं नॅचरल नंबर्स, वेल ऑर्डर्ड प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन, डिव्हिजिबिलिटी ऑफ इंटिजर्स अँड थेरम्स, आणि आपण एक्सरसाइज सॉल्व्ह केलेली आहे. आपला पुढचा जो टॉपिक्स आहे आता डिव्हिजन अल्गोरिथम, जीसीडी अँड LCM इक्विलिब्रियम अल्गोरिथम्स. ह्या पद्धतीने आपल्याला आज हे 3 टॉपिक्स पाहिजे आहे या व्हिडिओमध्ये, कारण हे एकमेकाशी रिलेटेड असल्यामुळे मी एकाच टॉपिक मध्ये घेतोय. आणि आपल्याकडे लास्ट जो असेल तो युनिक फॅक्टरायझेशन थेरम्स असेल. ठीक आहे, चला तर पाहूया आपण डिव्हिजन अल्गोरिथम, जीसीडी आणि LCM आणि इक्विलिब्रियम अल्गोरिथम. तर सगळ्यात पहिला आपण डिव्हिजन अल्गोरिथम पाहूया. बघा, तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल डिव्हिजन अल्गोरिथम म्हणजे काय राहतं. पहिली गोष्ट बघा, डिव्हिजिबिलिटी आणि डिव्हिजन अल्गोरिथम या दोघात काय फरक आहे मी शॉर्ट मध्ये लिहितो. बघा, डिव्हिजिबिलिटी म्हणजे काय, तुमच्याकडे A डिव्हिजिबल बाय B, म्हणजे इथं जर एखाद्या संख्येने एखाद्या दुसऱ्या संख्येला जर पूर्ण भाग जात असेल तर आपण डिव्हिजिबिलिटी वापरतो. तर त्याला लिहितो आपण B इक्वल टू A इंटू सम कॉन्स्टंट K. फॉर एक्झाम्पल बघा, 3 डिव्हिजिबल बाय 6, तर 3 ने 6 ला पूर्ण भाग जातो. 9 डिव्हिजिबल बाय 27, 9 ने 27 ला पूर्ण भाग जातो. त्याचा मिनिंग काय झाला की 6 भागिले 3, नंतर इथं 27 भागिले 9. तर यावेळेस आपण काय वापरतो, डिव्हिजिबिलिटी. कसं बघा, या 6 ला कसं लिहू शकतो आपण, 6 इक्वल टू 3 इंटू सम कॉन्स्टंट K 2. तर 27 ला कसं लिहू शकतो आपण, 9 इंटू किती 3 सम कॉन्स्टंट 3. तर डिव्हिजन अल्गोरिथम मध्ये तसं नाहीये. जर तुमच्याकडे पूर्ण भाग जात नसेल तर आपण कोणतं वापरतो, डिव्हिजन अल्गोरिथम. तर डिव्हिजन अल्गोरिथम बघा, तुमच्याकडे A डज नॉट डिव्हिजिबल बाय B, पूर्णपणे भाग जात नसेल तर आपण लिहू शकतो B इक्वल टू A ला काहीतरी मल्टिप्लाय करून Q, आणि तुमच्याकडे एक रिमाइंडर राहतो R. ठीक आहे, आणि जो हा R आहे तो तुमच्याकडे हा B पेक्षा कसा पाहिजे, छोटा पाहिजे. सॉरी, A पेक्षा कसा पाहिजे, छोटा पाहिजे. याला म्हणतो आपण डिव्हिजन अल्गोरिथम. फॉर एक्झाम्पल बघा, तुमच्याकडे लिहिलं मी काय इथं 8 भागिले 3. ओके, याला आपण डिव्हिजिबल मध्ये दिसेल ना, 3 डिव्हिजिबल बाय 8. पूर्ण भाग जातो का, नाही जात. मग आपण 8 ला कसं लिहिणार बघा, 8 ला 3 इंटू सम कॉन्स्टंट. बघा, 3 चा पडा 8 पर्यंत म्हणायचं. 3 1 3, 3 2 8, सॉरी 3 2 6 आणि 3 3 9. 9 हा पुढे गेला तर 3 2 6, आणि आपल्याकडे रिमाइंडर किती राहिला, 2. बघा, 3 2 6 आणि 2 किती, 8. म्हणजे आपण या पद्धतीने ज्या संख्येला लिहू शकू त्याला आपण म्हणतो डिव्हिजन अल्गोरिथम. चला आपण आता डेफिनेशन पाहूया. पण डिव्हिजन अल्गोरिथम मध्ये तुम्हाला जे क्वेश्चन हे भेटणार आहे, क्वेश्चन आणि रिमाइंडर, तो एक काय असतो तुमच्याकडं, एक युनिक असतो. बघा, कोणत्याही संख्येला याच्या व्यतिरिक्त नसणार. सपोज मी घेतलं काय तुमच्याकडं 27 भागिले 4. ओके, जर याला मला लिहायचं कशामध्ये, तुमच्या डिव्हिजन अल्गोरिथम मध्ये, तर 27 इक्वल टू मी किती लिहिणार, 4 गुणिले, बघा 7 चौक 28 म्हणजे पुढे गेला तर 6 चौक 24 आणि प्लस किती तुमच्याकडे 3. याला आपण असं लिहू शकतो, म्हणजे 6 आणि 3 हे युनिक आहे. हे काय तुमच्याकडे युनिक, हे याची व्हॅल्यू चेंज होत नाही का, कारण एकच वेळ आपल्याला लिहिण्यासाठी. याच्या व्यतिरिक्त लिहिता येईल का आपल्याला, नाही लिहिता येणार. म्हणून इथं एनी इंटिजर कॅन बी डिवाइडेड नॉन झिरो इंटिजर टू गेट युनिक क्वेश्चन आणि युनिक रिमाइंडर. ठीक आहे, चला आपण डिव्हिजन अल्गोरिथम पाहूया आता. बघा, डिव्हिजन अल्गोरिथम थेरम काय सांगतो, तुमच्याकडे कोणताही 2 नंबर असेल A आणि B इज नॉट इक्वल टू 0, then there exists unique integer Q and R such that, तर A ला आपण लिहू शकतो काय, A इक्वल टू BQ प्लस R. हा Q जो आहे तो क्वेश्चन आहे आणि हा R जो आहे तो रिमाइंडर आहे. ठीक आहे, कोणताही नंबरला आपण या पद्धतीने लिहू शकतो. एक नंबर लिहून दाखवतो मी तुम्हाला, 50 भागिले 7. बघा, याला लिहू शकतो मी 50 आणि 7 ला काय, 50 इक्वल टू 7 गुणिले किती मल्टिप्लाय करू म्हणजे मी 50 पर्यंत पोहोचेल, 7 ने, रिमाइंडर राहतो 1. तर बघा, हा आला तुमच्याकडे A इक्वल टू BQ प्लस R, म्हणजे इथं Q इक्वल टू किती 7 आणि R इक्वल टू किती इथं 1. तर बघा, आपल्याला हे कशासाठी लागणार आहे, जीसीडी काढण्यासाठी, म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिवाइजर काढण्यासाठी आपल्याला हे डिव्हिजन अल्गोरिथमचा वापर करायचा आहे. बघा, युनिकनेस मीन्स दॅट द सेम Q आणि R आणि Q च्या व्हॅल्यू तुमच्याकडे काही चेंज होत नाही. तर कंडिशन तुमच्याकडे कशी आहे, जो रिमाइंडर असेल तो B पेक्षा कसा पाहिजे, छोटा पाहिजे. ठीक आहे, असं नाही की असं लिहिलो आपण, काय बघा इथं हा 50 आहे, 50 ला असं लिहिलं मी 7 गुणिले 6, 7 गुण 42 आणि प्लस 8.
42 प्लस 8 किती तुमच्याकडं हे झालं 50 झाले. पण असं नाही, हा जो रिमाइंडर आहे तो हा 6 पेक्षा काय झाला, सॉरी 7 पेक्षा मोठा झाला. मग 7 पेक्षा मोठा झाला तर असं नाही, तुमचा जो रिमाइंडर आहे तो तुमच्या या क्वेश्चन या भागा जो आपण डिवायडर करतो त्याच्यापेक्षा कसा पाहिजे, छोटा पाहिजे. आपण एक एक्झाम्पल घेऊया बघा. एक मी एक्झाम्पल घेतला a इक्वल टू 252 आणि b इक्वल टू घेतला 91. याला आपल्याला डिव्हिजन अल्गोरिथम मध्ये लिहायचंय, तर मी कसं लिहिणार, 252 इक्वल टू 91 इंटू, बघा 91 इंटू आपल्याला 252 पर्यंत जायचं, तर कसं जाणार 91 इंटू 2 आणि प्लस बाकी राहते तुमच्याकडे 70. आता हा जो 70 आहे हा 91 पेक्षा छोटा पाहिजे. ठीक आहे, तर मग बघा याला आपण डिव्हिजन अल्गोरिथम मध्ये लिहू शकलो कसं, a इक्वल टू बी क्यू प्लस आर. ही झाली क्यू ची व्हॅल्यू, ही झाली तुमच्याकडे रिमाइंडर आर ची व्हॅल्यू. आता बघा आपण ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर पाहणार आहोत. ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर त्याला म्हणतो आपण शॉर्ट मध्ये काय, जीसीडी. बघा जीसीडी काय राहतं तुमच्याकडे, जीसीडीच्या अगोदर इथं जीसीडी. सपोज तुम्हाला विचारलं काय 4 आणि 8 चे फॅक्टर्स. बघा 4 ला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत, 1 2 आणि 4. परत इथं 8 ला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या, 1 2 4 आणि 8. एवढ्या संख्या 8 ला भाग जाणाऱ्या आहेत. म्हणजे 4 चे फॅक्टर्स कोणते आहेत, 1 2 4. 8 चे फॅक्टर्स कोणते आहेत, 1 2 4 8. ओके, तर आता बघा मी जर कॉमन फॅक्टर्स बोललो, बघा हे झाले तुमच्याकडे फॅक्टर्स. मग तेव्हा दुसरं नाव आहे डिवायझर. बघा डिवायझर म्हणा फॅक्टर म्हणा एकच आहे. बघा हे झाले डिवायझर. आता मी याच्यामधून कॉमन डिवायझर म्हणतो, काय म्हणतो, डिवायझर. बघा कॉमन डिवायझर कोण आहे याच्यामध्ये, 1 पण आहे इथं, इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे. 2 इथं पण आहे, 2 इथं पण आहे दोघात. 4 इथं पण आहे, 4 इथं पण आहे. बघा दोघात कॉमन डिवायझर कोण झाले, 4. आणि सगळ्यात मोठा बघा ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. ओके, तर कोणाला कॉमन डिवायझर ग्रेटेस्ट, बघा याच्यामध्ये सगळ्यात मोठा कोण आहे, हा 4. तर 8 आणि 4 चा जीसीडी ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर किती आला तुमच्याकडे, 4. ठीक आहे, आता आपण दुसरा एक नंबर घेऊया, किती 15 आणि तुमच्याकडे घेतो मी काय 35. ओके, आता बघा 15 आणि 35 ला भाग जाणाऱ्या संख्या, म्हणजे पहिले 15 चे फॅक्टर्स पाडूया आपण. फॅक्टर्स मध्ये डिवायझर कोण, 1 ने भाग जातो, 2 ने जात नाही, 3 5 आणि 15. त्याच्यानंतर बघा इथं 35 चे कोण कोण आहे, 1, परत तुमच्याकडं 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5, नंतर 7 आणि किती तुमच्याकडे परत 35. एवढेच आहे तुमच्याकडे. आता बघा मी हे झाले तुमच्याकडे फॅक्टर्स. ओके, हे झाले फॅक्टर्स. आता आपल्याला कॉमन फॅक्टर्स काढायचे, कॉमन डिवायझर काढायचं. मी कॉमन घेतो. बघा कॉमन डिवायझर कोण असू शकतो त्याच्यात, 1 नंतर 3 3 नाही 5 आणि नंतर किती तुमच्याकडं, बस एवढेच 1 आणि 5 तुमच्याकडे कॉमन डिवायझर आहे. तर ग्रेटेस्ट कॉमन जीसीडी, ग्रेटेस्ट कॉमन, बघा कॉमन डिवायझर मध्ये सगळ्यात मोठी डिवायझर कोणता आहे तुमच्याकडे, 5. मग 15 आणि 5 चा जीसीडी कोण असेल, सॉरी 15 आणि 35 चा जीसीडी कोण असेल, 5. बघा याचं मिनिंग काय होतं तुमच्याकडं, की 5 नी कुणाला भाग दिला, 15 ला भाग गेला, आणि 5 नी कुणाला 35 ला भाग गेला. बघा याच्या व्यतिरिक्त आहे का मोठी संख्या कोणती, जे की 15 ला पण भाग जाते आणि 35 ला पण भाग जाते. तर अशी एकही संख्या नाही 5 पेक्षा मोठी, जे की 15 ला पण भाग जाते आणि 35 ला पण. सेम इथं 4 आणि 8 मध्ये बघा सगळ्यात मोठी 4 डिवायडेड बाय 4 आणि 4 डिवायडेड बाय 4 पेक्षा अशी कोणती मोठी संख्या आहे का जी 4 नी पण भाग जाते, 8 ला पण जात नाही. म्हणजे जीसीडीचा मिनिंग होतो की तुम्हाला एक अशी मोठी व्हॅल्यू भेटून जाते की जी ती दोन्ही संख्याला भाग जाते. जर अशी एखादी संख्या भेटत असेल दोन्ही संख्याला भाग जाणाऱ्या, तर ते ह्या 4 पेक्षा छोटी असेल किंवा या 5 पेक्षा छोटी असेल. ठीक आहे, बघा इथं तुमच्याकडं याच्यामध्ये 2 ने पण 4 ला भाग जातो 8, पण ते 4 पेक्षा छोटी आहे. 1 नी पण भाग जातो पण या 4 पेक्षा छोटी आहे. इथं पण या 1 नी पण भाग जातो पण या 4 पेक्षा छोटी आहे. या 5 नी पण भाग, 5 नी तर काय सगळ्यात मोठीच आहे. म्हणजे काय की जर एकदा ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर काढला तर त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यापेक्षा मोठी संख्या या दोन्ही संख्याला भाग जात नाही. हे झालं तुमच्याकडे डेफिनेशन. तर डेफिनेशन पाहूया. an integer d is common divisor of integer a and b. बघा d divides a, बघा कॉमन डिवायझर म्हणजे काय की a ला भाग जाणाऱ्या संख्या आणि b ला भाग जाणाऱ्या संख्या, त्याला म्हणतो आपण कॉमन डिवायझर. म्हणजे d जो आहे तो a ला पण भाग गेला पाहिजे आणि b संख्याला पण भाग गेला पाहिजे. आपण जसं पाहिलं आता 5 जो आहे तो 15 ला पण भाग गेला आणि 35 ला पण भाग गेला. 1 जो आहे तो 5 ला पण भाग 15 ला पण भाग गेला आणि 35 ला पण भाग गेला.
आता हे कॉमन डिवायझरचं डेफिनेशन, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर काढायचं असेल तर आपल्याला दोन कंडिशन, डेफिनेशन काय सांगते की जर डी जर तुमच्याकडे ग्रेटेस्ट डिवायझर झाला तर तो डी जो आहे तो ए ला पण डिवाइड पाहिजे आणि डी जो आहे तो बी ला डिवायड पाहिजे. पहिली कंडिशन झाली. दुसरी कंडिशन काय आहे, जर एखादा सपोज सी घेतला मी, तो ए ला पण डिवायझर आहे आणि सी जो आहे बी ला पण डिवायझर आहे, तर असं पॉसिबल होत नाही सी ए ला डिवायझर झाला सी बी ला डिवायझर झाला पण सी जो असेल तो डी पेक्षा छोटा असेल. कसा असेल तो सी पेक्षा छोटा असेल का, कारण आपण जो मानलेला हा डी सगळ्यात मोठा आहे, बाकी छोटे किती असू शकतात पण डी जो आहे तो सगळ्यात मोठा आहे, म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर आहे. आपण जीसीडी जो आहे डिनोट करतो कशाने, बघा ए कॉमा बी, याचा मिनिंग होतो जीसीडी ऑफ ए कॉमा बी. ठीक आहे, बघा जीसीडी ऑफ ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर ए कॉमा बी, म्हणजे याला लिहितो आपण काय ब्रॅकेट मध्ये ए कॉमा बी. आता प्रॉपर्टीज बघा, जीसीडी ऑफ ए बी, तर त्या मोड ऑफ ए कॉमा मोड ऑफ बी, जीसीडी कधीही निगेटिव्ह नसतो, ऑलवेज पॉझिटिव्ह असतो जीसीडी. त्याच्यानंतर बघा कोणत्याही संख्येबरोबर झिरोचा जीसीडी काढला तर तो स्वतः संख्या येते, म्हणजे बघा 5 आणि 0चा जीसीडी किती यायला पाहिजे 5, -5 आणि 0चा पण जीसीडी किती यायला पाहिजे +5, कारण जीसीडी कधीही निगेटिव्ह नसतो. बघा अजून पुढे तुमच्याकडे जीसीडी ऑफ ए बी जर घेतला, तुम्ही जीसीडी ऑफ 15 आणि 35 घ्या, किंवा -15 आणि 35 घ्या, किंवा +15 आणि -35 घ्या, सगळ्यांचा जीसीडी 5 येतो. आपण आता पाहिलं की मायनस असो प्लस असो सगळ्यांचा जीसीडी ऑलवेज किती असतो तुमच्याकडे पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे, आता इक्विलिब्रियम अल्गोरिथम बघा, जीसीडी काढण्यासाठी आपल्याला फाइंड करायचं जीसीडी, तर त्यासाठी आपण वापरतो इक्विलिब्रियम अल्गोरिथम. काय वापरतो आपण इक्विलिब्रियम अल्गोरिथम. तर बघा इथं इक्विलिब्रियम अल्गोरिथम आपल्याला फाइंड करायचं आहे, जीसीडी फाइंड करायचं आहे, त्यासाठी आपल्याला इक्विलिब्रियम अल्गोरिथम. तर इक्विलिब्रियम अल्गोरिथम म्हणजे काय असतो, जीसीडी of two integer is obtained by repeated application of the division algorithm. डिव्हिजन अल्गोरिथमचा वापर करून रिपीट करून आपल्याला जीसीडी फाइंड करायचं आहे. तर जीसीडी कसं फाइंड करतो बघा, पहिली एक संख्या घेतो मी छोटीशी, म्हणजे तुम्हाला समजेल. मी घेतला 35 आणि 15चा जीसीडी काढायचा आहे मला. ठीक आहे, फाइंड द जीसीडी. तर आपण जीसीडी कसं फाइंड करणार, पहिले सगळ्या दोघांपैकी मोठी संख्या कोणती आहे 35. ओके, 35 लिहून घ्यायची, नंतर 15 लिहून घ्यायचं. तर 15ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 35 पर्यंत जाईल, बघा 2 15 2 30, किती राहिले तुमच्याकडे 5. पण आता काय करणार बघा, तुमच्याकडे जो 15 आहे तो इकडे आणायचा आणि हा जो रिमाइंडर आहे तो इकडे आणायचा. सॉरी किती आहे तो रिमाइंडर 5. मग 5ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे 15 पर्यंत पोहोचेल, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, रिमाइंडर किती राहिला 0. जो रिमाइंडर राहिला तुमच्याकडे त्याच्यावरची जी नॉन झिरो रिमाइंडर आहे तो असतो आपल्याकडे जीसीडी. बघा 35 आणि 15चा जीसीडी किती आला 5. ठीक आहे, आता आपण हा खालचा एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल. बघा पुढचा आहे फाइंड द जीसीडी ऑफ 252 आणि 595. बघा 252 आणि 595 मध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे 595 इक्वल टू 252. आता बघा 252 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 595 पर्यंत पोहोचेल. तर 252 ला मी मल्टिप्लाय करतो किती 2 ने. 252 ला जर मल्टिप्लाय केलं 2 ने तर किती येतो तुमच्याकडे 504. 504 आणि आपल्याकडे किती 295 595, तर बाकी किती राहतो तुमच्याकडे 91. ओके, आता काय करणार सिमिलरली बघा ही संख्या जी आहे 252 ती इकडे आणायची आणि हे जे 91 आहे तो इकडे आणायचा, 91 प्लस गुणिले. आता या परत 91 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे परत मी 252 पर्यंत जाईल. बघा 91 म्हणजे 90 गुणिले 2 म्हणजे किती 180, 180 2 किती 182. 252 मधून 182 गेले, किती राहील तुमच्याकडे 70 राहील. ओके, परत सिमिलरली आपल्या काय करा बघा हा रिमाइंडर झाला. आता परत सेम काय करणार, हा 91 जो आहे तो इकडे आणायचा आणि हा 70 जो आहे तो इकडे आणायचा. परत 70 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 91 पर्यंत पोहोचेल. तर 70 1 70, बघा 70 1 70, आपल्याला 91 पर्यंत जायचंय. तर रिमाइंडर किती राहिला तुमच्याकडे 21. परत सिमिलरली हा 70 इकडे आणायचा आणि हा जो 21 आहे तो इकडे आणायचा. परत 21 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 70 पर्यंत पोहोचेल. बघा 21 1 21, 21 दोन्ही 42 आणि 21 त्रिक 63, म्हणजे 21 त्रिक 63 आणि 70 म्हणजे किती तुमच्याकडे तर बाकी राहिला 7. सिमिलरली आता हा 21 इकडे घेऊन यायचा आणि हा जो 7 आहे तो इकडे घेऊन यायचा. 7 गुणिले कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे 21 येईल माझा 7 त्रिक 21, पूर्ण भाग गेला, रिमाइंडर राहिला 0. बघा या 0 रिमाइंडर राहिला, त्याच्या वरचा जो नॉन झिरो रिमाइंडर असेल तुमच्याकडे ती असते तुमच्याकडे जीसीडी. ओके, म्हणजेच काय की जीसीडी ऑफ
252 आणि 595 इक्वल टू किती आला तुमच्याकडं 7. या दोघांचा जीसीडी आला एवढा आला. तर जीसीडी आपण इक्विलिब्रियम अल्गोरिथम ने जीसीडी फाइंड करतो, म्हणजे डिव्हिजन अल्गोरिथमचा वापर करून जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो इक्विलिब्रियम अल्गोरिथम. ठीक आहे. आता बघा हा झाला जीसीडी काढण्याचा, आपण पुढे पण काढणार आहोत. बघा लिनियर कॉम्बिनेशन फॉर्म. बघा एखादा जीसीडी काढला आपण, तर एखादा जीसीडी काढला, सपोज ए आणि बी नंबरचा जर जीसीडी काढला आपण, तर जीसीडी ऑफ ए आणि बी इक्वल टू सपोज मानूया आपण डी आहे. ओके. तर असं असेल तर आपण असं लिहू शकतो लिनियर कॉम्बिनेशन मध्ये कोणताही नंबर डी इक्वल टू जीसीडी, म्हणजे डी कोण आहे जीसीडी ऑफ ए बी इक्वल टू काय लिहू शकतो आपण, एक एम भेटू शकतो मला, एम इंटू ए प्लस एन इंटू बी असं आपण लिहू शकतो. ठीक आहे. याला म्हणतो आपण लिनियर कॉम्बिनेशन फॉर्म. आपण हे पुढे पॉलिनॉमियल मध्ये पण करणार आहे. बघा याला आपण असं लिहू शकतो ए कॉमा बी म्हणजे जीसीडी, तुमच्याकडे कोण आहे एम इंटू ए आपल्याकडे नंबर असेल प्लस बी इंटू काय तुमचे एन इंटू बी. ठीक आहे. तर आपल्याला हे लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहू शकतो. कसं बघा इथं हा 7 होता, बघा जीसीडी ऑफ 7 इक्वल टू आपण असं लिहू शकतो एम इंटू ए किती आहे तुमच्याकडे 252 प्लस एन इंटू किती तुमच्याकडे 595. हे झालं तुमच्याकडे लिनियर कॉम्बिनेशन. तर लिनियर कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला फाइंड करायचं असतो काय एम अँड एनचं. तर ते आपण पुढे शिकणार आहोत एम आणि एन कसं फाइंड करायचं. हीच प्रोसेस फक्त रिपीट आपण उलट लिहित गेलो. बघा पहिलं 7 ची व्हॅल्यू काढायची, नंतर 21, नंतर 70 आणि 91 ची व्हॅल्यू आपण पुट करत गेलो, तर आपल्याला भेटतो काय तुमच्याकडे या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये एम आणि एमचं. तर पुढे आपण बघणार आहोत ते. तर बघा हे झालं तुमच्याकडे लिनियर कॉम्बिनेशन काय फॉर एनी नॉन झिरो इंटिजर ए आणि बी, जीसीडी ऑफ ए बी इक्वल टू एम इंटू ए प्लस एन इंटू बी, याला आपण म्हणतो लिनियर कॉम्बिनेशन. ठीक आहे. बघा द इंटिजर एम अँड एन आर नॉट युनिक. याच्यामध्ये एम आणि एन ची व्हॅल्यू युनिक असू शकत नाही, चेंज होत राहते. ठीक आहे. आपण जसं घेऊ तसं त्याच्यानुसार चेंज होत राहते. आता रिलेटिव्हली प्राइम्स इंटिजर्स म्हणजे काय बघा, दोन संख्याचा जीसीडी जर 1 आला तर त्याला म्हणतो आपण रिलेटिव्हली प्राइम. ओके. बघा कोणत्याही दोन संख्या आल्या त्याचा जीसीडी जर 1 आला तर आपण म्हणतो त्याला किती रिलेटिव्हली प्राइम. फॉर एक्झाम्पल बघा मी आता एक संख्या घेतो 15 आणि दुसरी संख्या घेतो 16. ओके. यांचा जीसीडी जर 1 आला तर हे दोघं एकमेकाला काय रिलेटिव्हली प्राइम्स. तर बघूया आता आपण इथं तर जीसीडी काढायचं आपण. तर किती दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे 16 आणि आपण लिहायची 15. 15ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे 16 पर्यंत पोहोचेल मी. 15 1 15 आणि रिमाइंडर किती राहिला तुमच्याकडे 1. परत हा 15 इकडे घेतला, हा 1 इकडे घेतला. 1 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे 15 पर्यंत पोहोचेल 15. पूर्ण भाग गेला 0. तर तुमच्याकडे 0च्या वरचा जो आहे तो असतो नॉन म्हणजे तुमच्याकडे जीसीडी. ठीक आहे. तर मग 15 आणि 16चा जीसीडी किती आला तुमच्याकडे 1. मग ज्या संख्येत दोन संख्यांचा जीसीडी 1 येतो त्याला म्हणतो आपण रिलेटिव्हली प्राइम्स. मग हा 15 आणि 16 काय झाले रिलेटिव्हली प्राइम्स. आता लिस्ट कॉमन मल्टिपल एलसीएम काढायचं आहे आपल्याला. बघा एलसीएम आणि जीसीडी मध्ये काय फरक येतो की बघा 4 आणि आपण 8चा काय काढला होता जीसीडी काढला होता, किती आला होता 4. म्हणजे बघा या दोन संख्याला सगळ्यात मोठी संख्या कोण भाग जाते त्याला म्हणतो आपण जीसीडी. आणि एलसीएम म्हणजे काय की हे 4 आणि 8 अशी कोणती संख्या आहे जे की 4 आणि 8 ला भाग जाते म्हणजे त्याच्या मल्टिपल मध्ये. तर बघा इथं हा झाला जीसीडी, यांचा जीसीडी येतो 4 आणि यांचा एलसीएम येतो काय तुमच्याकडे 4 आणि 8. अशी कोणती संख्या आहे जे की 4च्या पाड्यामध्ये पण आहे आणि 8च्या पाड्यामध्ये पण आहे पण सगळ्यात छोटी आहे. बघा 8 4 बघा 4च्या पाड्यामध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू 8 आहे आणि 8च्या पाड्यामध्ये 8 आहे म्हणजे दोघांच्या कॉमन मध्ये. आता बघा 35 आणि 15 आणि 35 घेऊया. 15 आणि 35 या दोघांच्या याच्यामध्ये कोणती कॉमन गोष्ट आहे तुमच्याकडं की जी की बघा याचा जीसीडी किती आला होता 5. आता अशी कोणती संख्या आहे जे की 15च्या पाड्यामध्ये पण आहे आणि 35च्या पाड्यामध्ये पण येते पण सगळ्यात लवकर येते म्हणजे सगळ्यात छोटी व्हॅल्यू जे की 15च्या पाड्यात पण आहे आणि 35च्या पाड्यात पण आहे त्याला म्हणतो आपण एलसीएम. तर एलसीएम बघा एलसीएम काढण्यासाठी आपण कसं करतो की जीसीडी ऑफ ए बी इंटू एलसीएम ऑफ ए बी इक्वल टू ए इंटू बी हा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे काय हा जीसीडी एलसीएम काढण्याचा. जर तुम्हाला एलसीएम काढायचा असेल एलसीएम ऑफ ए बी इक्वल टू तर हा जो जीसीडी आहे तो इकडे मल्टिप्लाय आहे तो इकडे काय होईल डिवाइडला ए इंटू बी अपॉन जीसीडी ऑफ ए कॉमा बी. हा झाला तुमच्याकडे एलसीएम काढण्याचा फॉर्म्युला. मग एलसीएम काढण्याचा फॉर्म्युला आहे तर सपोज आपला 15 आणि 35चा एलसीएम काढायचा आहे. एलसीएम ऑफ 15 आणि 35 इक्वल टू
इक्वल टू बघा ए ची व्हॅल्यू किती आहे 15 गुणिले बी ची व्हॅल्यू किती आहे 35 आणि दोघांचा जीसीडी किती आला 5. तर भाग देऊन बघूया 5 एक 5 आणि 7 35. मग आता बघा 15 गुणिले 7 तर 15 गुणिले 7 म्हणजे किती 105. 105 अशी संख्या आहे जे की 15च्या पाड्यामध्ये पण आहे आणि 35च्या पाड्यामध्ये आहे सगळ्यात छोटी व्हॅल्यू म्हणजे दोघांच्या म्हणजे आपण त्याला म्हणतो लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे अशी कॉमन मल्टिपल जे की सगळ्यात छोटी आहे म्हणजे दोघांच्या पाड्यामधले सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती आहे 105 त्याला म्हणतो आपण एलसीएम म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल. तर डेफिनेशन बघा A and B non-zero integer. The least common multiple of A and B is smallest positive integer D such that जे की बघा A जो आहे तुमच्याकडे D ला पण डिव्हिजिबल आहे B जो आहे तो डिव्हिजिबल म्हणजे काय आपण इथं पाहिलं होतं 15 जो आहे 105 ला पण डिव्हिजिबल आहे आणि 15 जे आहे तुमच्याकडे सॉरी 35 जे आहे ते 105 ला पण डिव्हिजिबल आहे म्हणजे आपण एलसीएम 105 मानला तर म्हणजे 15 105 ला पण भाग जातो 35 ने 105 ला पण भाग जातो म्हणजे A डिव्हिजिबल बाय D आणि B डिव्हिजिबल बाय D. सपोज आपण असं म्हटलं की इफ A डिव्हिजिबल बाय C म्हणजे अजून A जो आहे C ला पण डिव्हिजिबल आहे B जो आहे तो C ला डिव्हिजिबल आहे याचा मिनिंग काय होतो की हा जो C असेल तो सगळ्यात मोठा असेल काय असेल तुमच्याकडे या D पेक्षा पण काय असेल तो मोठा. सगळ्यात छोटी व्हॅल्यू 105 पेक्षा अशी एकही संख्या नाही जे की 15च्या पाड्यामध्ये पण येते आणि 35च्या पाड्यामध्ये मोठी असू शकता. बघा 210 घेतला तर मी 15ला पण भाग जातो आणि 35 ने पण भाग जातो पण याच्या व्यतिरिक्त या 105 व्यतिरिक्त कोणतीच संख्या छोटी नाही मोठी असू शकते म्हणजे बघा इथं सी मोठी असू शकते पण छोटी नाही. याला आपण डिनोट करतो क्लोज ब्रॅकेट A, B. बघा ओपन ब्रॅकेटने आपण जीसीडी दर्शवतो आणि क्लोज ब्रॅकेटने आपण काय करतो एलसीएम. बघा जीसीडी ओपन ब्रॅकेटने आणि एलसीएम लिस्ट कॉमन मल्टिपल कशाने क्लोज ब्रॅकेटने. तर बघा इथं तुम्हाला 6 आणि 10 चा जीसीडी एलसीएम 30 आला तर 6 आणि 10 चा एलसीएम कसं करणार आपण पहिलं जीसीडी करणार तर जीसीडी कसं करणार आपण जीसीडी ऑफ किती 6 आणि 10 चा जीसीडी काढायचा आहे. तर या 6 आणि 10 मध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे 10. 6 गुणिले 6 ला किती मल्टिप्लाय करून मी 10 पर्यंत पोहोचेल 6 1 6 रिमाइंडर राहिला 4 परत 6 इकडं हा 4 इकडं तर 4 ला किती मल्टिप्लाय करू म्हणजे मी 6 पर्यंत पोहोचेल 2 ने आणि प्लस तुमच्याकडे रिमाइंडर किती राहिला 2 सॉरी 4 1 4 आणि रिमाइंडर 2 परत हा 4 इकडे पाठवायचा हा जो रिमाइंडर आहे तो 2 इकडे पाठवायचा 2 ला किती मल्टिप्लाय करू म्हणजे मी 4 पर्यंत पोहोचेल 2 ने पूर्ण भाग गेला रिमाइंडर राहिला 0. तर जीसीडी म्हणजे काय जो तुमच्याकडे रिमाइंडर 0 राहिला त्याच्यावरचा जो बी रिमाइंडर राहतो तो जीसीडी राहतो. तर जीसीडी ऑफ 6 आणि 10 किती झाले तुमच्याकडे 2. बघा आता आपल्याला एलसीएम काढायचं आहे तर एलसीएम चा फॉर्म्युला काय आहे एलसीएम ऑफ 6 आणि 10 इक्वल टू काय दोन संख्याचा गुणाकार 6 गुणिले 10 अपॉन जीसीडी किती आला तुमच्याकडे 2. तर बघा 2 1 2 भाग दिला आणि तर तुमच्याकडे दोन्ही भाग झाला 3 तर 3 गुणिले 10 इक्वल टू किती आला 30. तर तुमच्याकडे एलसीएम ऑफ 6 आणि 10 किती आले 30. तर तुम्ही घरी करू शकता 12 आणि 50 एलसीएम 300 येतो का तुम्ही चेक करू शकता ठीक आहे. तर रिलेशन बिटवीन जीसीडी आणि एलसीएम आता पाहिलं बघा जीसीडी इंटू एलसीएम इक्वल टू ए इंटू बी. आताच पाहिलं आपण जीसीडी ऑफ ए कॉमा बी इंटू एलसीएम ऑफ ए कॉमा बी इक्वल टू किती येतो तुमच्याकडे ए इंटू बी. जर तुम्हाला एलसीएम काढायचा असेल एलसीएम ऑफ ए कॉमा बी इक्वल टू हा जीसीडी मल्टिप्लाय आहे तो डिवाइडला जाईल इकडे ए अपॉन जीसीडी ऑफ ए कॉमा बी. तर एलसीएम काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरा तुम्ही ठीक आहे कारण हा फॉर्म्युला वापरला तर तुम्हाला लवकर एलसीएम निघून जाईल आणि जीसीडी साठी तर सेम प्रोसेस आहे इक्विल अल्गोरिथम नुसार. आता बघा फाइंड द एलसीएम ऑफ 18 आणि 30 क्वेश्चन आहे आपल्याकडे 18 आणि 30 चा एलसीएम आपल्याला फाइंड करायचं सेम. बघा पहिला जीसीडी काढून घेणार आपण जीसीडी साठी सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती आहे 30 आणि नंतर 18 ला किती मल्टिप्लाय करू म्हणजे 30 पर्यंत पोहोचेल मी 1 बाकी राहिले 12 परत हा 18 इकडे आला नंतर हा 12 इकडे आला 12 ला किती मल्टिप्लाय करू म्हणजे माझा आन्सर किती यायला पाहिजे तुमच्याकडे 18 तर किती रे तुमच्याकडे तर 1 ने मल्टिप्लाय करावं लागेल प्लस किती राहिले 6 पण 12 इकडे आला हा 12 इकडे आला हा 6 इकडे आला. मग बघा 6 ला जर मल्टिप्लाय केलं कशाने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 12 पर्यंत पोहोचेल 2 ने पूर्ण भाग गेला 6 2 12 रिमाइंडर राहिला 0 आणि या 0 च्या वरचा जो बी रिमाइंडर असतो तो असतो जीसीडी ऑफ 18 आणि 30 इक्वल टू किती आला तुमच्याकडे 6 आलेला आहे. ओके आता आपल्याला एलसीएम काढायचं आहे तर एलसीएम ऑफ
18 आणि 30 इक्वल टू फॉर्म्युला काय आहे? ए इंटू बी अपॉन जीसीडी ऑफ ए इंटू बी. तर 18 ए कोण आहे 18 आणि बी कोण आहे 30 अपॉन दोघांचा जीसीडी किती आलाय तुमच्याकडं 6. तर भाग द्या बघा 6 एक 6 आणि 6 त्रिक 18. ठीक आहे. तर 3 गुणिले 30 म्हणजे 3 गुणिले 30 म्हणजे 30 त्रिक 90. तर यांचा एलसीएम जो आहे 18 आणि 30 ला भाग जाणारी संख्या म्हणजे त्याच्या मल्टिपल मध्ये 90 संख्या आहे. बघा 18 ला 90 नी पण भाग जातो आणि 30 ला 30 ने 90 ला 30 ने पण भाग जातो आणि 18 ने पण. म्हणजे सगळ्यात छोटी व्हॅल्यू अशी आहे 90 जी की 18 आणि 30 ने भाग जाते. तर याचा एलसीएम आला तुमच्याकडं 90. ठीक आहे. आता बघा आपण एक्झाम्पल पाहूया. बघा एक्झाम्पल मध्ये आताच पाहिलं आपण काय 252 आणि 595 चा आपण एलसीएम काढलेला आहे, सॉरी जीसीडी काढलेला आहे. तुम्ही सिमिलरली एलसीएम पण काढू शकता. आता इथं बघा आपल्याला काय करायचं आहे. इथं बघा इथं क्वेश्चन विचारलाय काय तुमच्याकडे फाइंड द जीसीडी 252 आणि 595 अँड एक्सप्रेसेस इट इन द फॉर्म ऑफ 252 एम आणि 595 एम या फॉर्म मध्ये आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे. म्हणजे आपण आता पाहिलं लिनियर कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला एम अँड एन ची व्हॅल्यू काढायची आहे. मी इथं दोन एक्झाम्पल घेतो आणि सिमिलर पुढच्या लेक्चर मध्ये मी तुमचे सगळे एक्सरसाइज या टाइपचे सगळे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे. कारण हा व्हिडिओ आपला मोठा होत चाललाय म्हणून आपण काय करूया इथे एक एक्झाम्पल किंवा दोन एक्झाम्पल घेऊया आणि पुढच्या लेक्चर मध्ये आपण स्पेशली एक्सरसाइज सॉल्व्ह करून घेऊया या टाइपचं. तर पहिलं बघा जीसीडी फाइंड करा. बघा जीसीडी फाइंड केल्यानंतर तुम्हाला एम आणि एन च्या एक्सप्रेशन मध्ये लिहायचं आहे. तर पहिला आपण जीसीडी फाइंड करण्यासाठी बघा 252 आणि 95 चा जीसीडी काढायचा आहे. ओके. तर कसं काढणार पहिलं आपण इथं काढलेलं होतं काय तुमच्याकडं बघा इथं 595 मोठी संख्या आहे. 595 इंटू 252 गुणिले किती तुमच्याकडे 2 प्लस 91. ठीक आहे. तर हे झालं आपण पहिलं लिहिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करणार आपण 252 खाली लिहिला. 252 लिहिल्यानंतर हा 91 इथं आणला. 91 ला किती मल्टिप्लाय केलं 2 ने आणि प्लस रिमाइंडर राहिला 70. आपण हा सॉल्व्ह केलेला आहे पुढं म्हणजे परत हा 91 इकडे आला, हा 70 इकडे आला. बघा 91 इकडे आला, हा 70 इकडे आला. ठीक आहे. परत 70 ला किती मल्टिप्लाय करू, परत हा 70 इकडे आला आणि हा 21 इकडे आला. ठीक आहे. परत 21 प्लस 7 शेवटी हा 21 इकडे आला, हा 7 इकडे आला. 7 त्रिक 21 रिमाइंडर राहिला 0. तर तुमच्याकडे जीसीडी किती आला बघा जीसीडी ऑफ 252 आणि 595 किती आला 7. आणि आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. आता मला एक्सप्रेस कशामध्ये करायचं आहे एम अँड एन मध्ये. तर मी कसं करणार बघा इथं खूप इम्पॉर्टंट आहे याच्यावर क्वेश्चन येणार. तर इम्पॉर्टंट बघा मी काय करत जाणार पहिलं इथं सगळ्या रिमाइंडरची व्हॅल्यू जो रिमाइंडर आहे त्याची व्हॅल्यू काढत राहणार. बघा 91 ची व्हॅल्यू कशी येणार तुमच्याकडे 91 ची व्हॅल्यू की हा काय 1 इंटू दिस बघा 1 इंटू 595. बघा 91 ची व्हॅल्यू काढताना ही संख्या प्लस आहे इकडे आल्यावर काय इकडे आल्यावर या इकडे आल्यावर काय होईल ती मायनस किती तुमच्याकडे 2 गुणिले 252. ओके. परत सिमिलरली 70 ची व्हॅल्यू काढायची मला इथं 70 ची. तर सिमिलर 70 ची व्हॅल्यू कशी येईल तुमच्याकडे हा 1 गुणिले किती झाला तुमच्याकडे 252 1 गुणिले 252 मायनस बघा हा जो आहे ही संख्या प्लस इकडे काय झाली तुमच्याकडे मायनस. तर 2 गुणिले 91 म्हणजे 91 गुणिले 2 लिहा या 2 गुणिले 91 एकच मिनिंग आहे. परत सिमिलरली दुसरा रिमाइंडर कोण आहे इथं 21. बघा 21 ची व्हॅल्यू काढायची मला सेम किती 1 गुणिले तुमच्याकडे किती असेल 91. बघा 1 गुणिले 91 आणि मला ही संख्या जी आहे ती याची व्हॅल्यू काढायची मला ही इकडे आपल्याला पाठवायची. तर मायनस किती 1 गुणिले 70. तर किती 1 गुणिले 70. ठीक आहे. आपण ही संख्या मायनस केली. परत तुमच्याकडे बघा इथं मला 7 ची व्हॅल्यू करायची आहे लास्ट 7 इक्वल टू. तर इथे किती तुमच्याकडे 1 गुणिले किती 70 1 गुणिले 70 मायनस. आता ही संख्या जी आहे 21 गुणिले 3 ही प्लस आहे इकडे काय होईल ती मायनस म्हणजे 3 गुणिले 21. सर तुम्ही इकडे 21 गुणिले 3 आहे काही नाही एकच मिनिंग राहतो. तर आपल्याला व्हॅल्यू पुट करायचं म्हणून मी काय तुमच्याकडे कॉन्स्टंट बघा जे रिमाइंडर असतो त्याची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची नसते. बघा हे 91 ची व्हॅल्यू बघा 91 ची व्हॅल्यू काढली आपण 70 ची व्हॅल्यू काढली 21 ची व्हॅल्यू काढली आणि 7 ची व्हॅल्यू. तर सगळ्यात बघा शेवटचा जिथून आपण जीसीडी काढला बघा जिथून जीसीडी काढला कुठून काढला आपण जीसीडी इथून काढलेला आहे जीसीडी 70 पासून. तिथून व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 7 किती आलेली आहे 7. बघा इथून लिहायचं आपल्या जिथून जीसीडी आलेली आहे इथून जीसीडी आलेली आहे 7 इक्वल शेवटची व्हॅल्यू कोण आली 7 इक्वल टू किती 1 गुणिले 70 मायनस
3 गुणिले 21. ओके, झालं. ही लास्ट बघा, बॅक सबस्टिट्यूशन करायचं आपल्याला, याला म्हणतो आपण बॅक सबस्टिट्यूशन. काय आलं बघा इथं, 70 मायनस 21 गुणिले 7. आता आपण काय काम करणार आहे बघा, इक्वल टू. ठीक आहे, हा झाला. आता याचं काम संपलं, याचं काम संपलं. आता 21 ची व्हॅल्यू पुट करायची आहे बघा. इथं 21 कुठं आहे तुमच्याकडे, दुसरं बॅक उलट जायचं, परत ही पुट करायची, नंतर इथं 21 ची व्हॅल्यू पुट करायची, नंतर 70 ची व्हॅल्यू पुट करायची, नंतर 91. तर बघा 1 गुणिले 70, याच्या पुढे कोण आहे 21. बघा 7च्या वरती कोण आहे 21 मायनस 3 गुणिले 21 ची व्हॅल्यू पुट करा. 21 ची व्हॅल्यू किती काढली आपण इथं बघा, 1 गुणिले 91 नंतर मायनस 1 गुणिले 70. ठीक आहे, आता याला थोडंसं सॉल्व्ह करूया आपण. 1 गुणिले 70 ला जोडीदार नाहीये मायनस, हा जो 3 आहे या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय आहे, तर 3 मध्ये मल्टिप्लाय करा. मायनस 3 गुणिले 1 मायनस 3. ठीक आहे, मायनस 3 इंटू 1 1, कारण 91 70 जे कॉन्स्टंट रिमाइंडर त्याची व्हॅल्यू पुट करायची नाही. तर मायनस 3 ने मध्ये मल्टिप्लाय केलं तर मायनस 3 इंटू 1 किती, मायनस 3 इंटू 91. परत मायनस 3 ने मध्ये मल्टिप्लाय केलं या मायनस 1 ला, तर किती मायनस मायनस प्लस 3 इंटू 70. ओके, आता इथं बघा 1 इंटू 70 आहे आणि 3 इंटू 70 आहे, तर दोघांमध्ये काय बेरीज आहे बघा, इथं बेरीज आहे. तर किती 1 हा 1 आणि हा 3 किती झाला 4 इंटू 70 मायनस 3 गुणिले 91. ठीक आहे, आता काय केलं, काहीच केलं नाही मी. हा 70 70 मधला किती तुमच्याकडे 1 इंटू 70 आणि 3 इंटू 70 म्हणजे किती 4 इंटू 70 आणि हा मायनस 3 इंटू 91. आता बघा आपण कशाची व्हॅल्यू पुट केली होती 21 ची, 21 पण संपलं काम. आता तुमच्याकडे कशाची व्हॅल्यू पुट करायची, त्याच्यावरचं 70 ची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. तर 70 कुठं आहे तुमच्याकडे बघा, 70 इथं आहे. तर 70 ची व्हॅल्यू पुट करूया. 4 इंटू 70 ची व्हॅल्यू काढलेली आपण किती आहे 1 इंटू 252 मायनस 2 गुणिले 91. ठीक आहे, ही 70 ची व्हॅल्यू आहे मायनस, याला काहीच नाही 3 गुणिले 91. आता बघा 4 इंटू या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय आहे एवढ्या, तर 4 इंटू बघा रिमाइंडरची व्हॅल्यू पुट करायची नाही, जे त्याच्या समोरचे आहेत त्याच्या बरोबर. तर बघा पहिलं 4 इंटू 1 किती तुमच्याकडे 4 इंटू 252 मायनस 4 इंटू हा 2, कारण 91 आपल्याला तसंच ठेवायचंय. तर 4 इंटू 2 किती तुमच्याकडे मायनस 8 गुणिले 91 मायनस 3 गुणिले 91, याच्यामध्ये काही चेंज नाही. आता बघूया 91 कॉन्स्टंट सेम वाले कोणते कोणते आहेत बघा. 252 ला कोणी जोडीदार नाही म्हणून इथं 4 इंटू आपण 252 लिहिला. त्याच्यानंतर बघा इथं 91 इथं पण आहे, 91 इथं पण आहे, त्याच्या सोबत कोण आहे मायनस 8 आणि मायनस 3. मायनस 8 मायनस 3 किती तुमच्याकडे मायनस 11 इंटू 91. बघा 91 91 ला 91 घेतला आणि ज्यांच्या सोबत कोण आहे मायनस 8 आणि मायनस 3 किती तुमच्याकडे मायनस 11. झालं इथपर्यंत. आता बघा आपण कुणाची व्हॅल्यू पुट केली, आता 70 ची व्हॅल्यू पुट केलेली. ठीक आहे 70 ची. आता शेवटी आपल्याला कशाची व्हॅल्यू पुट करायची आहे 91 ची. तर 91 ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे बघा, 91 ची किती इथं 4 गुणिले 252 काहीच नाहीये मायनस 11 गुणिले बघा 91 ची व्हॅल्यू इथं पुट करा. 91 ची हे बघा इथं 91 ची व्हॅल्यू किती 1 इंटू 595 1 इंटू 595 मायनस किती 2 गुणिले 252. ओके, चला इथं थोडंसं सॉल्व्ह करूया. 4 गुणिले 252 ला काहीच अडचण नाहीये इथं मायनस या 11 आणि मायनस 11 आणि ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. बघा मायनस 11 इंटू 1 हा 1, कारण 595 आपल्याला काहीच करायचं नाही, 252 ला पण असंच ठेवायचंय. तर मायनस 11 गुणिले 1 किती मायनस 11 गुणिले 595 परत सेप मायनस 11 ने इथे पण मध्ये ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचंय. तर मायनस 11 गुणिले मायनस 2 म्हणजे किती प्लस 22 गुणिले 252. आता बघूया आपण सेम सेम वाले. बघा इथं 4 गुणिले कोण आहे 252 आणि इथं किती आहे 22 गुणिले 252. तर 4 आणि 22 दोघांची बेरीज, कारण 252 तर कॉमन राहील. 4 आणि 22 किती तुमच्याकडे 26 गुणिले 252 मायनस इथं 11 595 ला जोडीदार नाही 11 गुणिले 595. ठीक आहे आलं बघा. तर हे आलं तुमच्याकडे 7 इक्वल टू बघा या साईडला आपल्याकडे 7 चालू होता 7. तर आपण लिहू शकतो बघा लिनियर कॉम्बिनेशन मध्ये काय लिहू शकतो आपण जीसीडी ऑफ ए कॉमा बी इक्वल टू एम ए प्लस एन इंटू बी असं लिहू शकतो. तर बघा एका साईडला जीसीडी आलेली आहे तुमच्याकडे जीसीडी ऑफ ए कॉमा बी. ए म्हणजे 252 आणि बी म्हणजे कोण तुमच्याकडे 595. जर कम्पेअर केला मी तर आता बघा 252 चा कोएफिशियंट क्वेश्चन मध्ये या बघा 252 चा कोएफिशियंट कोण असतो एम आणि 595 चा कोएफिशियंट कोण असतो एन. तर 252 चा कोएफिशियंट कोणाला इथं 26 म्हणजे एम ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 26
आणि 595चा कोइफिशियंट कोणाला तुमच्याकडे -11, त्याची व्हॅल्यू असते -11 यांची व्हॅल्यू. आपल्याला हेच काढायचं होतं की m ची व्हॅल्यू 26 आली आणि n ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे -11. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आपण पुढे बघा, पुढचे क्वेश्चन पण असे सॉल्व्ह करणार आहे. बघा हा व्हिडिओ मोठा होतोय म्हणून मी हा जो क्वेश्चन आहे तुमच्याकडे, ठीक आहे, एक छोटा क्वेश्चन करून घेऊया. फाइंड द 2772 आणि 273 एक्सप्रेस इन द फॉर्म ऑफ लिनियर कॉम्बिनेशन. पहिलं बघा, आपण जीसीडी काढून घेणार. सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती आहे 2772 आणि दुसरी कोणती आहे 273. 2772 पर्यंत आपल्याला 273 ने मल्टिप्लाय केलं तर 273 गुणिले 10 म्हणजे 2730 आणि बाकी राहिलं तुमच्याकडे 42. परत तुमच्याकडे 273 इकडे आणलं मी, हा 42 इकडे आणला गुणिले 6 प्लस तुमच्याकडे रिमाइंडर किती राहिला 21. ठीक आहे, परत सेम मी काय करणार, हा 42 इकडे आणला, परत तुमच्याकडे 21 इकडे आणला, तर 21 दोन्ही 42, रिमाइंडर किती राहिला 0. मग 0च्या वरचा जो बी असतो तो काय असतो तुमच्याकडे जीसीडी. तर जीसीडी ऑफ 2772 आणि 273 इक्वल टू किती आलं 21 आलं. ओके, आता हे आल्यानंतर आपण काय करणार आहे बघा, रिमाइंडरची व्हॅल्यू काढून घेणार मी. इथून रिमाइंडरची व्हॅल्यू 42 व्हॅल्यू किती येते तुमच्याकडे बघा, 42 व्हॅल्यू हा 1 इंटू काही म्हणजे कोण असतं 1 इंटू बघा 1 इंटू 2772 मायनस हा जो आहे तो प्लस इकडे काय होईल तो मायनस, तर 10 गुणिले 273. काय केलं मी, ही प्लस संख्या होती एवढी कारण मला 42 व्हॅल्यू काढायची आहे, ती इकडे काय झाली मायनस. सिमिलरली मला 21 बघा, आता हा 21 रिमाइंडर आहे तुमच्याकडे, त्याची व्हॅल्यू काढायची म्हणजे 1 इंटू किती 273 इक्वल टू 1 इंटू 273. बघा 21 व्हॅल्यू काढायची, तर ही व्हॅल्यू नको आपल्याला, ही व्हॅल्यू इकडे पाठवून द्या. मायनस किती तुमच्याकडे 6 गुणिले 42 झालं. आणि आपल्या एवढंच आहे कारण इथं तर तुमच्याकडे किती आन्सर आलेला आहे 0 रिमाइंडर. आता बघा, जिथून आपल्याला जीसीडी आलेला आहे ती इक्वेशन कोणती आहे बघा, जिथून जीसीडी आलेला आहे ती इक्वेशन कोणती आपल्याकडं ही. ओके, ही इक्वेशन आहे. ओके, तर आपल्याकडे बॅक सबस्टिट्यूशन करायचं आहे. बघा ही 21 वाली हे आपल्याकडे आला शेवटचं. मग याच्यामध्ये आपण पहिली व्हॅल्यू पुट केली 21 ची. 21 ची किती आली तुमच्याकडे बॅक सबस्टिट्यूशन मध्ये बघा, 21 ची व्हॅल्यू आलेली 21 इक्वल टू 1 गुणिले 273 मायनस 6 गुणिले 42. ठीक आहे, बॅक सबस्टिट्यूशन जिथून जीसीडी काढलाय तिथून आपण त्या रिमाइंडरची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 30. आता बघा आपल्या त्याच्यानंतरचा रिमाइंडर कोण आहे 42. तर 42 कुठे इथं बघा 42, तर मग इथं 42 ची व्हॅल्यू पुट करायची आहे. बघा त्याच्यानंतरचा रिमाइंडर 42 आहे, तर 1 गुणिले 273 मायनस 6 गुणिले, आता 42 ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं, तर इथं बघा 42 ची व्हॅल्यू किती आहे इथं 1 गुणिले 2772 मायनस 10 गुणिले 273. ओके, आता इथं बघा याला थोडंसं सॉल्व्ह करूया की 1 गुणिले 273 बघा इथं याला काहीच नाही मायनस. आता -6 जो या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल, पण 2772 आणि 273 जसेच ठेवायचे. त्याचा कोएफिशियंट कोण आहे इथं 1 आहे, इथं -10 आहे. तर -6 इंटू 1 किती -6 गुणिले 2772, पण -6 इंटू -10 बघा मायनस मायनस काय झाला प्लस, 6 गुणिले 10 किती 60 इंटू 273. चला बघूया आता, मग 1 गुणिले 273 आहे आणि इथं 60 गुणिले 273 आहे आणि दोघात काय साइन आहे प्लस, तर किती आलं तुमच्याकडं 60 आणि 1 किती 61 गुणिले 273 मायनस 2772 ला जोडीदार नाही 6 गुणिले 2772. ओके, आता बघा क्वेश्चन मध्ये विचारलंय काय तुम्हाला की m जी व्हॅल्यू असते ती कुणाची कोएफिशियंट आहे 2772 चा कोएफिशियंट तो कसा m असेल आणि 273 चा कोएफिशियंट कोण असेल n असेल. तर 2772 चा कोएफिशियंट कोण आहे तुमच्याकडे m म्हणजे किती -6 आणि 273 चा कोएफिशियंट कोण असेल तुमच्याकडे 61. हे झालं तुमच्याकडे m आणि n ची व्हॅल्यू. बघा m ची व्हॅल्यू आली -6 आणि n ची व्हॅल्यू आली 61. अशा पद्धतीने आपण पूर्ण एक्सरसाइज सॉल्व्ह करणार आहोत. पुढच्या एक्सरसाइज मध्ये पुढच्या लेक्चर मध्ये पूर्ण एक्सरसाइज असेल तुमच्याकडे जीसीडी फाइंड करणे आणि लिनियर कॉम्बिनेशन मध्ये m n च्या व्हॅल्यू फाइंड करणे. त्याच्यामध्ये आपण 10 ते 12 क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार आहोत. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रापर्यंत पोहोचायला विसरू नका. धन्यवाद.